मालवणी महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव व्हावा, आमदार संजय केळकर. ठाण्यातील मालवणी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी 10 मान्यवरांचा सत्कार. एखादा उपक्रम 25 वर्षे चालवणे फार जिकरीचे असते, तरी सीताराम राणे यांनी ठाण्यात सुरू केलेल्या मालवणी महोत्सवाचा रौप्य महोत्सव केला. आता त्यांनी सुवर्ण महोत्सवही साजरा करावा, अशा शुभेच्छा आमदार संजय केळकर यांनी कोकण ग्रामविकास मंडळाच्या मालवणी महोत्सवाला दिल्या. यावेळी व्यासपीठावर आयोजक सीताराम राणे, स्नेहलता राणे, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार भरत चव्हाण, मंडळाचे सरचिटणीस विनोद देसाई, खजिनदार संदीप शिंदे, रोहित देसाई, ज्ञानदीप जाधव, निकिता राणे आदी उपस्थित होते. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने 2 फेब्रुवारीपासून ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात सुरू असलेल्या मालवणी महोत्सवाचा समारोप रविवारी 11 फेब्रुवारी रोजी झाला. त्यावेळी आमदार केळकर बोलत होते. या प्रसंगी डॉक्टर अमोल गीते, सुनील विजय भोगटे, स्पृहा जाधव, नंदकुमार जिप्रू पाटील, निशा फुलसुंदर, डॉक्टर प्रवीण बिरमोळे, सुहास चव्हाण, पंकज पाडाळे, गजेंद्र गोडकर, अरुण लोंढे आदी समाजहितैषी नररत्नांचा सत्कार झाला. आमदार संजय केळकर व आयोजक सीताराम राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार केळकर यांनी मी ठाणेकरांचा आपला हक्काचा माणूस आहे, त्यामुळे मालवणी महोत्सवाच्या उद्घाटनाला आणि समारोपालाही उपस्थित असल्याचे सांगितले. पुढे बोलताना साहित्यापासून क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील रत्ने कोकणात आहे. सर्वाधिक भारतरत्न तर कोकणातच आहेत. वस्त्रहरणचे गंगाराम गवाणकरांसह अनेक मालवणी लोकांशी माझा घनिष्ठ संबंध आला. किंबहुना आता तर मालवणीचा ठेवा सातासमुद्रा पार गेला आहे. अशा या मालवणी महोत्सवात गेले 10 दिवस ज्ञान, मनोरंजन, कोकणी मेवा आणि खाद्यसंस्कृतीसोबतच पर्यावरण शुद्धतेचे अग्निहोत्र करण्याची दुर्मिळ संधी नागरिकांना उपलब्ध झाली. कोकणातील अनेक लघु उद्योजक, दुकानदारांना रोजगार उपलब्ध करणाऱ्या या मालवणी महोत्सवाचा यंदा रौप्य महोत्सव साजरा झाला, तेव्हा भविष्यात सुवर्ण महोत्सवही साजरा व्हावा, अशा शुभेच्छा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केल्या. खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचा आनंद निश्चितपणे सगळ्यांना आहे. सीताराम राणे आणि त्यांच्या टीमने 25 वर्ष हे रौप्य इतकं मोठं केलं की या मालवणी महोत्सवाला लाखो लोक अक्षरशः गेल्या 10 दिवसामध्ये रोज या ठिकाणी हजेरी लावत होते. केवळ हजेरी नाही तर या स्टॉलधारकांना देखील त्यांचे चेहरे आनंददायी होत होते. आज जाताना त्यांना निश्चितपणे आनंद वाटणार आहे, कारण की या स्टॉलधारकांची देखील, कारण हे शेवटी कष्टकरी आहेत, छोटे छोटे उद्योग करणारे आहेत. मग खाद्यपदार्थाचे स्टॉल असतील किंवा इतर वस्तूंचे असतील, तर त्यांना देखील ठाणेकरांनी फार मोठा प्रतिसाद दिला आहे. सांस्कृतिक महोत्सवाच्या बरोबर या ठिकाणी हा देखील महोत्सव या ठिकाणी साजरा झाला. मला निश्चितपणे खात्री आहे की उत्तरोत्तर रौप्य महोत्सवी वर्षामध्येच जर एवढा प्रतिसाद आहे तर पुढच्या काळामध्ये सातत्याने हा प्रतिसाद जो आहे तो वाढत जाणारा आहे. या निमित्ताने अग्निहोत्र हा जो एक संस्कार आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला एक आध्यात्मिक बैठक, शुद्ध हवा, पर्यावरण, मन शुद्ध करण्याकरता, हवा शुद्ध करण्याकरता हा अग्निहोत्राचा जो उपक्रम आहे तो सर्वोत्तम ज्याला म्हणता येईल की ज्याचं कौतुक सर्वदूर होतं आहे, हा उपक्रम मालवणी महोत्सवामध्ये यांनी सुरू ठेवला आहे. अशा प्रकारे या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने ठाणेकरांना एक उत्साह पण मिळाला, आनंद पण मिळाला आणि समाधान पण मिळालं. गेली 25 वर्ष हा उपक्रम राबवत आहेत, तर तुम्ही राणेंना आता काय शुभेच्छा द्याल की आणखी पुढे सुवर्ण महोत्सव ही वर्षात? मी राणेंना निश्चितपणे सांगेन की आता गोल्डन ज्युबिलीकडे देखील गोल्डन ज्युबिली होईल, तेवढा त्या मालवणी महोत्सवाचा उत्तरोत्तर प्रगती होत राहो. आणि मला खात्री आहे की या सगळ्या टीमचं कौशल्य इतकं चांगलं आहे की हे 50 वर्ष देखील हा मालवणी महोत्सव जो आहे तो ठाणेकरांना बघायला मिळतो. समारोप आहे, आज 10वा दिवस आहे आणि नेहमीप्रमाणे लोक उत्साही आहेत. काय असतं, 10 दिवस कधी गेले कसे गेले कळले नाही. म्हणजे रोज संध्याकाळचा हा दिनक्रम ठरला होता, यायचं, अग्निहोत्र करायचं, लोकांशी संवाद साधायचा आणि ह्या सगळ्या लोकांची घडामोडी पाहत राहायचा. 10 दिवस आनंदात गेले, लोकांनी आनंद लुटला, आम्ही आनंद लुटला. थोडंसं गणपती बाप्पाचं थोडंसं नेहमीप्रमाणे गणपतीची आमचा जो गणपती असतो या महोत्सवातला त्याच्या मी 10 दिवस पूजा अर्चा आणि प्राणप्रतिष्ठा करतो.
शोभेसाठी वस्तू नाही. एक त्यामुळे काय म्हणा आत्मसमाधान मिळतं. साहेबांनी केळकर साहेबांनी जे सांगितलं की आम्ही अग्निहोत्र करतो, कदाचित हा माझ्याच मालवणी महोत्सवात असेल, इतर कुठेही करत असतील की शक्यतो नाहीच असं म्हणायला, पण त्याच्यामध्ये एक शुद्धता जसं केळकर साहेबांनी म्हणा आणि मानसिक समाधान या जत्रेत मिळतं. या जत्रेचं गेले 5-7 वर्षात हे समाधान आहे की 25 वर्षामध्ये आमच्या जत्रेमध्ये कधी कुठल्याही प्रकारचे वादंग, भांडणं, वादविवाद झालेले आहेत. आणि आमच्या गणपती बाप्पाचं काय म्हणता येईल त्याचं आसन किंवा त्याचे आशीर्वाद, आणि त्याचबरोबर हे आम्ही गेले 5-7 वर्ष अग्निहोत्र करतोय, शांतता असते, आनंदी वातावरण असतं, त्याचं हे कदाचित कारण असेल असं मला वाटतं. समारोप करताना थोडंसं मनात काय म्हणता येते थोडंसं दुःखाच्या भावना असतातच, कारण 10 दिवस आम्ही एकमेकाशी कोऑर्डिनेट होतो, संबंध असतात, बोलतो, चर्चा करतो आणि वेळ जातो. राणेसाहेब काय सांगाल की 10 दिवस मालवणी महोत्सव होता, या 10 दिवसात 10 जणांना तुम्ही पुरस्कार देण्यामागचं प्रयोजन काय? हा एक प्रयोजन असं आहे की या रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये अशा काही कलागुणांचा आदर करावा, कलागुणात लोकांना मदत करणाऱ्या लोकांचा सन्मान करावा, सत्कार करावा, या त्यामागच्या भावना होत्या. आणि अशाच लोकांना आम्ही दिला ज्यांचे लोकांशी काहीतरी योगदान आहे, लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे किंवा लोकांसाठी त्यांनी काहीतरी केलं आहे, समाजासाठी काहीतरी केलं आहे, अशाच लोकांना आपण पुरस्कार दिले आणि त्याबद्दल समाधान आणि आनंद आहे. थँक्यू, धन्यवाद.